हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अधिष्ठानं तथा कर्ता कर्णं च पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. श्रीमद भगवद्गीता 18वा अध्याय 14वा श्लोक आणि भगवद्गीता नित्यपाठातील 11वा श्लोक. सर्वप्रथम आपण नित्यपाठातील स्वामीजींनी सांगितलेला अर्थ पाहू. कर्माचा मुख्य आधार शरीर आहे. ते चांगलं ठेवलं पाहिजे. कर्त्याचं मन स्थिर असलं पाहिजे, म्हणजेच त्याची बुद्धी कामाचं नीट नियोजन करू शकेल. कर्मासाठी जी साधने वापरणार ती योग्य आणि कार्यक्षम हवीत. कर्त्याने आळस न करता उत्साहाने काम केले पाहिजे. एवढं नीट झाल्यावर पाचवं कारण दैव आहे. आपण शरीर, मन आणि बुद्धी योग्य रीतीने वापरून योग्य साधनांसह नीट काम केल्यावर आपलं कर्तव्य पूर्ण झालं असं समजून पुढचं पूर्णत्व ही ईश्वराची इच्छा असे अगोदरच म्हणावे आणि शांत राहावे. या श्लोकाची नेमकी योजना समजून घेताना या अध्यायाची सुरुवात कुठून झाली ते आपण थोडक्यात पाहू. संन्यास आणि त्याग यांचे तत्व मला पृथक पृथक करून समजून घ्यायचे आहे, असं अर्जुन भगवंतांना विचारत आहे. अजून अर्जुन पूर्णतः नष्टोमोहा झालेला नाही आहे. समोर ठाकलेले अत्यंत घोर असे कर्तव्य कर्म हे त्यागून आपण भिक्षुकी करू असे विचार त्याच्या मनात आलेले आहेत, त्याच्या मनात विचार चाललेले आहेत. आणि या सर्वाची पार्श्वभूमी या प्रश्नाला आहे. 17 अध्याय सांगून झाल्यानंतरही अर्जुन हा प्रश्न विचारूनही आदर्श विद्यार्थी कसा असावा याचा परिपाठ आपल्या समोर घालून देत आहे. त्याला पटेपर्यंत तो काही पिच्छा सोडत नाहीये. भगवंतांनी सुद्धा या मूलभूत प्रश्नाचे अगदी शिस्तबद्ध उत्तर दिले आहे. त्या एकूण उत्तराचा एसेन्स आहे की काम्य कर्मांचा म्हणजे इथेपर्यंत आलेला जो सब्जेक्ट आहे या अध्यायामधला, की त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास आणि फलासक्तीचा त्याग म्हणजे खरं तर त्याग. असे सांगताना त्यागाचेही 3 प्रकार भगवंत सांगत आहेत. त्याग, तामस त्याग आणि सात्विक त्याग. कर्तव्य कर्माचा त्याग करणे योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग असं म्हटलं आहे. थोडक्यात आता तुझे जे कर्तव्य कर्म आहे म्हणजे युद्ध करणं ते सोडून तू हा जो काय त्याग करायचं जे काय म्हणत आहेस तो तामसी त्याग आहे. आणि पुढे भगवंत असं सांगतात की उत्तम त्याग कुठला, तर सात्विक त्याग म्हणजे कर्तव्याचा मधू, कर्मफलाचा आस्वादू या दोन्ही गोष्टी त्यागणं म्हणजेच कर्माचे कर्तेपण आणि कर्माचं कर्तेपण स्वतःकडे घेणे आणि कर्माच्या फलामध्ये आसक्त होणे, ह्या दोन्ही गोष्टी त्यागणे म्हणजे सात्विक त्याग. थोडक्यात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की तुला कर्मनिवृत्तीचा पर्यायच नाही आहे. नो ऑप्शन्स लेफ्ट अशी अर्जुनाची स्थिती आहे. कर्मयोग शास्त्र भगवंत पुन्हा एकदा इथे अर्जुनाला सांगत आहेत. अर्जुनाच्या मनावर नकळत वेदांताचा पगडा आहे. वेदांतामध्ये ज्ञान हे मुख्यतः निवृत्तीपर आहे. त्याच ज्ञानाची आठवण अर्जुनाला नेमकी आता इथे होते आहे. रामकृष्ण परमहंसांकडे जेव्हा नरेंद्रनाथांनी म्हणजे स्वामी विवेकानंदांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपण सदैव शुकदेवांप्रमाणे निर्विकल्प समाधीच्या सहाय्याने सच्चिदानंद सागरामध्ये बुडून राहू इच्छितो, असं म्हटल्यानंतर रामकृष्ण स्वामी विवेकानंदांना म्हणाले नरेंद्रनाथांना की पुन्हा पुन्हा अशी गोष्ट उच्चारायला तुला लाजही वाटत नाही. कुठे योग्य काळी एखाद्या विशाल वटवृक्षासमान होऊन वाढून शेकडो हजारो लोकांना शांतीची सावली देशील, ते दिले सोडून आणि स्वतःच्याच मुक्तीसाठी इतकी तडपड, इतके क्षुद्र तुझे ध्येय. नरेंद्राच्या हे ऐकून नरेंद्राच्या टप्पोळ्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ते म्हणू लागले, निर्विकल्प समाधीचा लाभ होईपर्यंत माझे मन कशानेही शांत होणार नाही आणि तसे झाल्याखेरीज मी ते सारे मुळीच करणार नाही. तू काय स्वेच्छेने करणार आहेस रे? रामकृष्ण म्हणाले. जगदंबा तुझ्या मानगुटीवर बसून सारे करून घेईल, तू नाही तर तुझी हाडे करतील. पण त्यानेही नरेंद्रनाथांनी माघार घेतली नाही आणि शेवटी रामकृष्ण म्हणालेच, बरं आहे जा, निर्विकल्प समाधी लाभेल. ईश्वर प्राप्तीबद्दल असे आग्रही असावे
हे सांगताना आपले स्वामी हा स्वामी विवेकानंदांचा हा प्रसंग अनेक वेळा सांगत असत. थोडासा प्रसंग वेगळा असला तरी अर्जुनाचे देखील असेच झालेले आहे. त्याने देखील नष्टो मोहा होईपर्यंत हातात धनुष्य घेतलेले नाही. भगवंत सुद्धा पक्के गुरु असल्यामुळे ते कर्मयोगाचा पुन्हा उपदेश करतात आणि तो करताना हा श्लोक नेमका आलेला आहे. कुठेही कर्म सिद्ध व्हायला या 5 गोष्टी म्हणजे कारण लागतातच, असं भगवंत सांगत आहेत. भगवंत म्हणत आहेत की कर्म कसं पूर्ण होतं, ज्ञानाकडे नेण्याचा भगवद्गीता आपल्याला प्रयत्न करत आहे. त्यामुळे कर्ता कोण आहे आणि कर्म नेमकं कशामुळे होतं हे आधी समजून घे, असं भगवंत सांगतात. कारण मोक्षापर्यंत जाण्यासाठी याच देहात हे साध्य आहे. देहच नसेल तर साधनेचे कर्म तरी कसे होणार? सुख-दुःख भोगणार कोण? त्याला देह हीच जागा आहे. अजून एक लक्षात ठेवलं पाहिजे, की शरीर नुसतं इंद्रियांनी बनलेलं नसून मन, बुद्धी, उद्देश हे सुद्धा त्याच्या बरोबरच येतं. त्यामुळे उद्देशासहित असलेलं शरीर हेच अधिष्ठान. त्यानंतर कर्ता. कर्ता म्हणजे जीव. ज्ञानेश्वर महाराजांनी वेदांताला धरून असं म्हटलं आहे, की जीव म्हणजे अंतःकरण प्रतिबिंबित चैतन्य. त्यासाठी महाराज अनेक दृष्टांत देऊन हे स्पष्ट करतात. आकाशाची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवे. तैसे आपुलेनी विसरे, चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्कारे देहपणे जे. त्यानंतर कर्ण. कर्ण म्हणजे उपकरण असा हा जसा शब्द आहे त्याच अर्थाने कर्ण आलेले आहे, म्हणजे निरनिराळी इंद्रिय. इथे खरं तर इंद्रिय ही शरीरासोबत आलीच, पण ते वेगळं सांगायची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की घरात लावलेल्या दिव्याचा प्रकाश जसा निरनिराळ्या खिडक्यांतून बाहेर पडतो, त्याचप्रमाणे बुद्धीचे एकच जाणणे हे वेगवेगळ्या इंद्रियांच्या मार्फत घडत असते. त्यामुळे इंद्रिय जरी असली तरी त्यांना बुद्धी चालवत असते आणि त्यांच्या मार्फत ती बुद्धी जाणत असते. त्यानंतर चौथं आहे क्रिया. क्रिया ह्या शक्तीने निर्माण होतात. ती क्रियाशक्ती प्राणाच्या विविध रूपांतून कार्य करून घेत असते. आणि या 4 गोष्टी झाल्यानंतर पाचवे दैवम चैवात्र पंचमम. पाचवी गोष्ट आहे दैव. याचा एक अर्थ आहे इंद्रियांची अधिष्ठात्री देवता. उदाहरणार्थ पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे अनुक्रमाने घ्राण म्हणजे नाक, नेत्र, त्वचा, कान अशा सगळ्यांच्या ह्या देवता आहेत असं असं म्हटलं जातं. दुसरा अर्थ आहे प्रारब्ध. हा अर्थ पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितलेला आहे. आणि सर्वात सोपं म्हणजे सर्वात सोपं म्हणू किंवा किंवा भक्ताच्या भूमिकेतनं म्हणू म्हणजे देवाची इच्छा. अधिष्ठान म्हणजे शरीर नीट असलं पाहिजे. ते सशक्त, उत्साही ठेवलं पाहिजे. तरच त्याच्याकडून घडणारी कर्मेही नीट घडतील. करणम म्हणजे साधनं म्हणजे इंद्रिये पण नीट ठेवली पाहिजेतच. आपण डोळ्यांनी, कानांनी, मुखाने काय ग्रहण करतो त्यावरून त्या शरीराकडून होणाऱ्या कर्मावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर बाह्य साधनेही नीट केली पाहिजे. एखाद्या कम्प्युटरवर प्रोग्रामिंग करायचं असेल तर कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन, बसाय ते कम्प्युटर जिथे ठेवलेले आहे ते टेबल, खुर्ची, लाईट वगैरे हे सगळं नीट हवं. मन बुद्धी तर सजग पाहिजेच, पण ते सगळं आहे. पण खुर्चीच खूप उंच आहे, सारखी मानेला रग लागते आहे, तर काम नीट होणार नाही. एखाद्या मुलाची परीक्षा आहे, सर्व तयारी नीट झालेली आहे, पण ऐन परीक्षेच्या दिवशी एकदम आजारी पडला. दैवम चैवात्र पंचमम. कर्मयोगाचा हा श्लोक आहे. या श्लोकात कोर सायन्स भगवंतांनी सांगितलं आहे. कर्म घडण्यासाठी ही 5 कारणे अवलंबून आहेत, तरच कर्म घडते, अन्यथा कर्म घडतच नाही. कर्ता हा जीव आहे, पण आत्म्याला कर्ता म्हटलेले नाही या श्लोकामध्ये. आत्मा अलिप्त आहे, तो कर्मामध्ये सहभागी होत नाही. मी देह आहे हे हे अज्ञानच मुळी कर्म घडवते. अन्यथा आत्मज्ञान प्राप्तीपर्यंत पोहोचलेल्या महापुरुषाला कर्म राहिलेले नसते. त्याच्या हातून जी कर्मे होतात ती सत्कर्मेच होतात आणि देवाच्या इच्छेने होतात. आणि तरीही तो अकर्मा असाच असतो. त्यामुळे शरीरापासून ते दैवापर्यंत असा हा कर्माचा सर्किट डायग्राम आहे. त्यातील एका ठिकाणी सुद्धा जरी सर्किट ओपन झाले म्हणजे जर तार तुटली तर कर्म घडणार नाही. या श्लोकात कर्माचा सर्किट डायग्राम अगदी टेक्निकली दिलेला आहे.
त्यात कर्म कुठलं ते सांगितलेलं नाही, कुठल्या प्रकारचं कर्म कर किंवा करू नको हे सांगितलेलं नाही. तो सर्किट डायग्राम फॉलो केला की इलेक्ट्रिसिटी पास होईल. मग त्यातून शेतासाठी पाणी पंप करायचे कर्म होईल किंवा रात्री 12 वाजता कानठळ्या बसणारे डीजे लावायचा कर्म होईल. पण कर्म हे होईलच. कर्म हे न्याय्य असेल किंवा विपरीत असेल, त्याला ही 5 कारणं कारणीभूत आहेतच. कुठले कर्म करायचे म्हणजे ते काम्य असेल किंवा कर्तव्य कर्म असेल किंवा वर्णाश्रमाला अनुसरून आपले स्वधर्म कर्म, हे सर्व त्या कर्मफलाबद्दलची भूमिका, या सर्वावरून हे यज्ञार्थ कर्म कसे ठरेल, हे यज्ञार्थ कर्म ठरेल की नाही हे ठरते. यज्ञार्थ कर्म हे मुक्तीचा मार्ग प्रशस्त करते. काम्य तामसी कर्म अधिकच बंधनात पाडते. तो हा सगळा विषय खरं तर या श्लोकाचा अगदी डायरेक्ट नाहीये, पण फ्लो समजून घेण्यासाठी म्हणून हे आपण थोडंसं पाहिलं. अधिष्ठानन तथा करता या श्लोकामध्ये इतके कोर सायंटिफिक प्रिन्सिपल सांगितलेले आहेत की त्याचे अप्लाइड सायन्स डेरिव्हेटिव्ह सुद्धा असंख्य आहेत. हा श्लोक तसा अगदी टेक्निकल एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन असावं तसं आहे, प्रिन्सिपल आहे. एखाद्या मुलीने सांगावे की मला, म्हणजे आईला सांगावे की मला स्वयंपाक शिकव, तर कुकर लावायला दाखवायच्या आधी आईने मुलीला स्टीम टेबल्स आणि प्रॉपर्टीज ऑफ स्टीम आधी शिकवावे. तसं काहीसं या श्लोकाचं आहे. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ स्टीम किंवा लॉज ऑफ मोशन सारखं समजून घेताना लॉज ऑफ मोशन मध्ये इमोशनला जागा नसते, तर ते लॉज आपण टेक्निकली समजून घेतो. तसा हा टेक्निकल विषय आहे. एखाद्या कोर सायन्सच्या ब्रांचचे जसे अनेक ऍप्लिकेशन्स असतात, तसेच हा श्लोक सुद्धा अनेक अंगांनी, अनेक अर्थांनी, अनेक प्रसंगात आपल्याला मार्गदर्शक ठरतो. गीता ही सायन्स ऑफ गॉड रिअलायझेशन आहेच. सर्व वाङ्मयाचे मथित असे गीताशास्त्र ईश्वर प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करते आणि विशेषतः गीता ही जीवन जगायचे कसे हेही सांगते. तसे जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये गीता ही मार्गदर्शक आहेच. हा श्लोक जसा अध्यात्माला लागू पडतो, तसाच जीवनातील प्रत्येक प्रवासात हा मार्गदर्शक ठरतो. अगदी मॉडर्न मॅनेजमेंट पासून एखादे चित्र कसे काढायचे किंवा एक कप चहा कसा करायचा, हे सुद्धा याच्यासाठी सुद्धा हा श्लोक मार्गदर्शक ठरतो. अगदी व्यवहारात देखील यश अपयशाच्या मागील सूक्ष्म कारणांवर हा श्लोक प्रकाश टाकतो. एकदा स्वामींकडून खिचडी कशी करायची, म्हणजे साबुदाण्याची खिचडी, ही एकदा स्वामींनी दाखवली होती तेजोनिधीला. तर ती करत असताना बरोबर गॅस नेमका किती ठेवावा, म्हणजे तो गॅस पूर्ण बारीक ठेवू नये, पूर्ण मोठा पण ठेवू नये, आणि त्याचबरोबर ती सतत हलवत राहावी, असे बारीक 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 बारकावे स्वामींनी सांगितले होते. म्हणजे ती फळफळीत होते, शिजते सुद्धा आणि फळफळीत सुद्धा होते. स्वामी म्हणाले, बऱ्याचदा लोक गॅस एकदम बारीक ठेवतात आणि झाकून ठेवतात, मग त्या खिचडीचा लगदा होतो. अगदी खिचडी करायची साबुदाण्याची, तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बारकाव्यांकडे लक्ष द्यायला लागतं. तर जेव्हा ही गोष्ट आपण साधनेसाठी अप्लाय करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी साधना करताना ती समजून घ्यावी, त्याच्यातल्या बारीक 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 गोष्टी समजून मग साधना करावी, म्हणजे त्यातनं जे निर्माण होणारं जे आउटकम आहे ते उत्तम होईल. हे तर सांगायला नकोच. एखादा अगदी अगदी व्यवहारातलं जरी उदाहरण बघायचं झालं, एखादा दरोडेखोर असतो, तो अगदी एखादी बँक लुटतो अगदी बेमालूमपणे. ते करत असताना त्याचे कर्णंच पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा, हा जो भाग आहे हा त्याने अगदी चोख बजावलेला असतो. अधिष्ठान या शब्दात शरीर आणि उद्देश दोन्ही आहेत खरं तर. याचा उद्देश जरी चोरी हा असला, तरी त्याचं चौर्य कर्म सिद्धीला पोचू शकते जर त्या चोराचे प्रारब्ध बलवत्तर असेल तर. त्याचबरोबर एक सज्जन माणूस आहे, एका चोराने त्याचे पाकिट मारले. दैवम चैवात्र पंचमम असं जरी वाटलं, तरी त्या व्यक्तीची, म्हणजे त्या सज्जन व्यक्तीची थोडीशी ढिलाई आणि त्या चोराची कर्मातील सफाई, हेही त्याला कारणीभूत असते. कुठल्याही रिझल्टचे अनालिसिस, म्हणजे ज्याला आपण RCA किंवा रूट कॉज अनालिसिस असं म्हणतो, सक्सेस आणि फेलियरचं, हे करायला सुद्धा हा श्लोक खूप मदत करतो. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे, लाभालाभ न धरावे मना माझी, या भूमिकेवर साधकाला यायलाही हा श्लोक नक्कीच मदत करतो. तसेच कर्म कसे उत्कृष्ट करावे हेही हा श्लोक शिकवतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्माची जबाबदारी, कर्माची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हा श्लोक आपल्याला सांगतो. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह असे म्हणतात.
युद्ध अगदी पूर्ण तयारीनिशी जरी केलं तरी जर केलं तर दैवम चैवात्र पंचमवर भार अगदी कमीत कमी राहतो. जिंकण्याची शक्यता अधिकाधिक होते. तसेच जरी जय किंवा पराजय पदरी पडलाच तरी दैवम चैवात्र पंचमम हे तत्व हे या तत्वाला धरून चित्त शांत ठेवायला आपण चित्त शांत ठेवू शकतो. एखादी मोठी फ्लडलाईट असावी आणि त्या लाईट मधून एखाद्या संपूर्ण क्रिकेट ग्राउंडला उजेड मिळावा. पण त्याचबरोबर त्या लाईटच्या खाली जर आपल्याला एखादं पुस्तक जर वाचायचं असेल तर त्या लाईट खाली ते पुस्तक वाचायला वेगळी काय पणती लावायला लागत नाही. तसेच हा श्लोक अध्यात्मापासून अगदी मॉडर्न मॅनेजमेंट पर्यंत आपल्याला एनलाइटन करतो. अगदी एखादा नास्तिक असेल तरी त्याला ही पटेल आणि परतत्वाकडे सुद्धा निर्देश करणारा ठरेल अशी ताकद या श्लोकामध्ये आहे. प्रत्येकाने ऑफिसमध्ये, शाळेत, घरात, भिंतीवर आणि मनात बाळगावा असा हा श्लोक आहे. या श्लोकातील जे 5 घटक आहेत, तर जशी परीक्षा असावी आणि परीक्षेला 5 पेपर असावेत, तसं खरं तर ही परीक्षा अशी आहे की त्याच्यामध्ये 4च पेपर आहेत आणि अगदी इक्वेटेड किंवा स्टॅटिस्टिकल अप्रोच घ्यावा तर 500 मार्काची परीक्षा आहे असं आपण धरू. पण पेपर मात्र 4च सोडवायचे आहे. अधिष्ठानम तथा करणा अधिष्ठानम कर्ता करणम आणि चेष्टा हे जे 4 पेपर आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक पेपरमध्ये कंपल्सरी पासिंग आहे. कुठलाही पेपर ऑप्शनला टाकता येत नाही. आणि शेवटचं जे आहे म्हणजे दैवम चैवात्र पंचमम जे आहे ते मॅनेजमेंट मार्क्स आहेत. आणि गंमत अशी की हे सोडवताना आपण इक्वेटेड म्हणजे प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा येईल असं काही सांगता येत नाही. कुठलाही पेपर हा किती मार्काचा येऊ शकतो. आणि जे मॅनेजमेंट मार्क्स जे आहेत तर मॅनेजमेंट मार्क्स मध्ये फक्त 0 नाही पडला की मिळवली. अगदी 1 मार्क जरी मॅनेजमेंट मार्क्सच्या कॅटेगरीमध्ये जरी आला तरी पेपर अशा प्रकारे म्हणजे परीक्षा अशा प्रकारे देता येईल की 499 मार्क सुद्धा मिळवता येतात. ही या परीक्षेची खुबी आहे. त्यामुळे पेपरमध्ये एकूण किती मार्क्स मिळाले त्या क्वांटिटीवरून कर्माची क्वालिटी ठरते असं आपण म्हणू शकतो. आणि हे सगळं करताना भूमिका कशी असावी तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ही एकदम उच्च भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे. ती जर मनामध्ये बाळगली तर व्यवहारामध्ये म्हणजे साधनाकाली तर आहेच पण पूर्ण व्यवहारामध्ये आपण नित्यनैमित्तिक सगळी कर्म करताना पण ही भूमिका मनामध्ये ठेवली तर जे जे आपण करू जे जे कर्म आपण करू अगदी ते ऑफिसचं असो किंवा अगदी साधं कर्म असो ज्याच्यामध्ये बुद्धीचा भाग आहे किंवा ज्याच्यामध्ये फारशी बुद्धी लावावी लागत नाही असं कर्म असो पण ती स्वकर्म कुसुमांची पूजाच होईल. आता इथे कॅच अशी आहे आणि हा दोष अनेकदा सज्जनांमध्ये दिसून येतो. तो असा की अधिष्ठान जर धर्म्य किंवा न्याय असेल तर मला दैव साथ देईल अशा प्रकारची एक समजूत कधी कधी मनामध्ये येते असं दिसतं. तर आता आमचा उद्देश चांगला आहे तर देवाने आम्हाला साथ दिलीच पाहिजे या विचाराच्या मागे जर आपण नीट अनालिसिस केलं तर खरं तर तमोगुण आहे. कारण प्रिन्सिपल हे सांगत नाही. प्रिन्सिपल मध्ये हे 5ही जे त्याची अंग आहेत ती महत्वाची आहेत आणि त्याला पूर्ण जस्टिस दिलाच पाहिजे. कालच हनुमान जयंती झाली त्यामुळे हनुमंतांचा प्रसंग तर पाहायलाच पाहिजे. रामायणामध्ये जेव्हा सीताहरण झाल्यानंतर जेव्हा सगळ्या वानर सेनेशी प्रभू रामचंद्रांची भेट झाली आणि सर्व वानर सेना ही प्रभू रामचंद्रांना सहाय्यभूत होईल सीता मातेला शोधून काढण्यासाठी असं जेव्हा ठरलं तेव्हा सगळे ते खूप एक्साइट झाले होते आणि सगळे वानर वेगळ्या वेगळ्या तुकड्या करून लगेच निघून पण गेले सीता मातेच्या शोधार्थ. फक्त हनुमंत गेले नाहीत. हनुमंत प्रभू रामचंद्रांकडे आले आणि म्हणाले की मी जर शोधायला जायचं असेल सीता मातेला तर ती दिसते कशी हे आधी मला समजून घ्यावं लागेल नाहीतर मी तिला ओळखणार कशी. त्यावर प्रभू असं म्हणाले की अरे तिचे डोळे अतिशय सुंदर आहेत. त्यावर हनुमंत म्हणाले की मला सुंदर डोळ्यांची स्त्री म्हणजे काय हे माहितीच नाहीये त्यामुळे मी ओळखूच शकत नाही. मी कधी स्त्रीकडे पाहिलेलंच नाहीये आणि एकतर मी तिला ओळखावं लागेल आणि तिने पण मला ओळखायला लागेल. तर त्यावरती प्रभू असं म्हणाले की ज्या ठिकाणी जिथलं वातावरण पूर्ण रामनाममय झालेलं आहे
असं तुला दिसेल, तिथे सीता आहे असं समज. त्यावर मग हा दुसरा प्रश्न हनुमंत विचारतात, की मी सीतेला ओळखेन, मी सीता मातेला ओळखेन, पण माता मला कसं ओळखेल ते पण सांग. हे सगळं प्रोबिंग हनुमंत करतात. त्यावरती हे सगळं विचारल्यानंतर प्रभू पण प्रसन्न होतात आणि आपली अंगठी काढून हनुमंतांकडे देतात आणि म्हणतात, की ही खूण म्हणून घेऊन जा आणि ही दाखवल्यानंतर सीता तुला ओळखेल. आणि नेमकं तसं होतं. म्हणजे आपण जर हनुमंतांकडे बघितलं तर कर्मयोगाचा अत्यंत आदर्श असे हनुमंत आहेत. म्हणजे अधिष्ठान, म्हणजे शरीर, नेटका सडपातळू हे तर त्यांनी मेंटेन कायम केलेलंच आहे. हनुमंताकडे बघितल्यानंतर आपल्याला स्फूर्ती येतेच. पण इतर जी सगळी अंग आहेत, ही हनुमंत अगदी बारकाईने पाळतात असं दिसतं. त्यामुळे अगदी स्पोर्ट्स असो, बिझनेस असो, व्यवहार असो, कुठलेही क्षेत्र असो, ह्या श्लोकामधली ह्या आपण जेव्हा बघतो, तेव्हा कर्ता, कर्णम आणि चेष्टा म्हणजे वेगळे-वेगळे मेथड्स ह्या गोष्टी बारकाईने फॉलो करायलाच हव्यात आणि त्या केल्या जातात असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींना, सक्सेसफुल लोकांना जर बघितलं, तर प्रत्येक याला पूर्ण जस्टिस त्याने दिलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे व्यवहारामध्ये स्थूल पातळीवरती जर बघायचं झालं, तर कर्ता, कर्म आणि चेष्टा या तीनच गोष्टी खरं तर मुख्य फोकसच्या आहेत. आणि हाच बॅलन्स राखायचा आहे, की अधिष्ठान योग्य आहे, पण दैवम चैवात्र पंचमम ही गोष्ट आपल्या हातात नाही. आणि असं असताना आपण पूर्ण जो आपला फोकस आहे, हा या तिन्ही फॅक्टर्सवरती राखायचा आहे. आणि हे सगळं केल्यानंतर स्वकर्म कुसुमांची अ, स्वकर्म कुसुम जी आहेत, तीच भगवंताला आपण मनापासून वाहू शकतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जोपर्यंत हे चारही फॅक्टर्सला आपण पूर्ण जस्टिस देत नाही, तोपर्यंत दैवम चैवात्र पंचमम असं म्हणण्यासाठी मन मोकळं होणार नाही आणि त्याचं जे कन्व्हिक्शन आहे, ते सुद्धा मनाला येणार नाही. एकदा स्वामीजींकडे तेजोनिधीला गेलो होतो आणि 2000 मला वाटतं 19 वगैरे 19-20 सालची घटना असेल. स्वामी खालच्या खोलीमध्ये बसले होते. असे छान प्रसन्न मुद्रेने बसले होते. आणि मला असं एकदम म्हणाले, की दिवसभर खूप काम असावं आणि आपण आखून दिलेलं सगळं काम अगदी मान मोडून करावं आणि सगळं काम झाल्यानंतर आपण अगदी हुश्श झालं सगळं काम. अशा प्रकारच्या मुद्रेमध्ये, अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये जेव्हा बसतो, तशा स्थितीमध्ये मी कायम असतो. म्हणजे मन अत्यंत मोकळं, अशा प्रकारची मनाची अवस्था ही कायम असते, असं स्वामी म्हणाले. आपण शिवाजी महाराजांच्या जीवनातील अगदी त्यांचं शिवाजी महाराजांचं जरी चरित्र पाहिलं, तरी आपल्याला या श्लोकाचं अगदी प्रात्यक्षिक दिसून येतं. अफजल खान वधाच्या वेळी प्रत्येक बारीक-सारीक तपशिलांवर चिंतन, तयारी, पूर्वतयारी अत्यंत अत्यंत स्थिर बुद्धी ठेवून, नॉट कीपिंग अ सिंगल स्टोन अनटर्न्ड असे म्हणता येईल, अशा प्रकारे ती मोहीम महाराजांनी पार पाडली. दैवाची साथ तर होतीच, पण त्याच्यावर अजिबात अवलंबून न राहणे हेच कर्माचे खरे कौशल्य आहे आणि ते आपण महाराजांच्या ठिकाणी पाहू शकतो. भारतीयांना अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा उदात्त वारसा खरे म्हणजे लाभलेलाच आहे. इतरांकडून शिकण्याच्या बाबतीत अभिनिवेश तर नसावाच, पण आपली अस्मिता मात्र नक्कीच उंच ठेवायला आणि सर्वच बाबतीत वागायचं कसं, जगायचं कसं आणि आनंदी कसं राहायचं, हे आपल्याला गीता शिकवते. हा श्लोक समजून घेताना प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही क्षेत्रात तो कसा मार्गदर्शक ठरतो, या संबंधी अंबुराव महाराजांचा एक प्रसंग आहे. एकदा अंबुराव महाराजांना एका भक्ताने एक प्रश्न विचारला, की प्रपंच आणि परमार्थ यात प्रयत्न आणि प्रारब्ध याचे स्थान काय? त्यावर महाराज असं म्हणाले, की प्रपंचामध्ये 80% भाग हा प्रारब्धाचा असतो आणि 20% प्रयत्नांचा असतो. आणि परमार्थामध्ये 80% प्रयत्न आणि 20%च प्रारब्ध. आत्ताच रामनवमी पण होऊन गेली. समर्थ रामदास स्वामी आणि अंबुराव महाराजांचे गुरु म्हणजे भाऊसाहेब महाराज उमदीकर यांची देखील जयंती रामनवमीलाच असते. भाऊसाहेब महाराजांचे चरित्र पाहिले आणि त्यांच्या संप्रदायाची पद्धत पाहिली तर रोजच्या साधनेबद्दल, नेमाबद्दल कमालीचा आग्रहीपणा त्यांच्या इथे दिसून येतो. भाऊसाहेब महाराजांनी ध्यानाच्या खोलीत एकाच माणसाला उभे राहता येईल अशी व्यवस्था करून घेतली होती. ते रात्रीचा नेम 12 ते 2
उभे राहून करत असत. समर्थांनी तर प्रखर साधना केलीच, पण त्याला बलोपासनेची सांगडही समर्थांनी घालून दिली. मुख्य अधिष्ठान जे शरीर तेच बलवान असले पाहिजे असा दंडक समर्थांनी स्वतःच्या आचरणातून घालून दिला. भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, हनुमंत आणि सर्व संत मंडळी यांना आजच्या विशेष दिनी अ, साष्टांग दंडवत करून हा स्वाध्याय मी स्वामीजींच्या चरणी अर्पित करतो. हरिओम.